लाल मातीतली कुस्ती म्हणजे नमस्कार. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमातून आपण विविध विकारांची कारणं, लक्षणं, नव्या उपचार पद्धती, शस्त्रक्रियांमुळे होणारे फायदे तसंच रुग्णाचं क्वालिटी ऑफ लाईफ अशा विविध बाबींवर तज्ज्ञांकडून अधिक मार्गदर्शन जाणून घेत असतो. आणि आज आपण मोतीबिंदू ह्या विषयावरती चर्चा करणार आहोत. आणि ह्याविषयी आपल्याला अधिक मार्गदर्शन करणार आहेत या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर अमृता कपूर. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर अमृता कपूर यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. डॉक्टर अमृता कपूर यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर अमृता कपूर ह्या वरिष्ठ नेत्रतज्ञ आहेत. KKI इन्स्टिट्यूटमध्ये त्या नेत्रतज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी MS नेत्ररोग तज्ञ आहेत आणि त्यांनी बाल नेत्ररोग शास्त्रामध्ये फेलोशिपही प्राप्त केली आहे. जगप्रसिद्ध नेत्रतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जॉन ए मोरन आय सेंटर US मध्ये त्यांनी कॉर्नियामध्ये विशेष फेलोशिप घेतली आहे. 18 वर्षांपेक्षाही अधिक नेत्रचिकित्सेचा त्यांना अनुभव आहे. क्लिष्ट मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि सर्व प्रकारच्या टाकेविरहित आणि फेको लेझर मोतीबिंदू शस्त्रक्रियांमध्ये त्यांनी नैपुण्य प्राप्त केलंय. कॉर्नियल प्रत्यारोपण आणि बाल नेत्र शस्त्रक्रियांमध्ये त्यांचा विशेष असा हातखंड आहे. तर तिरळेपणा आणि काचबिंदूच्या शस्त्रक्रियांसारख्या इतर डोळ्यांच्या शस्त्रक्रियांचा त्यांना चांगला अनुभव आहे. आज आपण मोतीबिंदूविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत, अधिक चर्चा करणार आहोत डॉक्टर अमृता कपूर यांच्याशी. तेव्हा आपण लगेच चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण मोतीबिंदू या विषयावरती चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिला प्रश्न मला तुम्हाला हाच विचारायचा आहे. डोळ्यांचा जेव्हा आजार उद्भवतो तेव्हा सगळ्यात पहिला डोळ्यासमोर येतो की मोतीबिंदू झालाय का. म्हणजे मोतीबिंदू हा साधारणपणे वयाच्या एका विशिष्ट वयानंतर उद्भवण्याची शक्यता असते किंवा होण्याची शक्यता असते. पण हा मोतीबिंदू म्हणजे नेमकं काय, त्याबद्दल काय सांगाल? मोतीबिंदू म्हणजे आपले डोळ्याची जे प्राकृतिक लेन्स असते ते अपारदर्शक होऊन जाते. त्याच्यामुळे जे नॉर्मल किरणे लाईटची ते आतपर्यंत जाऊ नाही शकत आणि आपल्याला अस्पष्ट दिसायला लागतं. तर त्याला आपण मोतीबिंदू म्हणतो. नॉर्मली ते वयानुसार म्हातार लोक असतं त्यांना जास्त होणार, पण हे लहान बाळांना सुद्धा होऊ शकतो. फ्रॉम बर्थ, जन्मापासून सुद्धा होऊ शकतं. किंवा डोळ्याला काय मार लागली, काय डिझिजेस आहेत, मधुमेह किंवा डायबिटीज किंवा आर्थरायटिस अशा आजारामध्ये ॲज अ कॉम्प्लिकेशन ते डेव्हलप होऊ शकतो. आणि नॉर्मली त्याचं आपण पूर्ण चांगला चष्मा जे आहे ते घालून चांगली लाईटमध्ये सुद्धा आपण काय बघू शकत नाही, अस्पष्ट होऊन जातं. किंवा कोणाच्या चेहऱ्याकडे बघितलं तर सेंटरमध्ये असं काला धब्बा स्पॉट सारखं दिसणार. तर तसं ते सिम्पटम्स असतं की मोतीबिंदू डेव्हलप व्हायचं चालू झालेलं आहे. बरं. म्हणजे थोडक्यात अगदी लहान बाळांना सुद्धा मोतीबिंदू होऊ शकतो आणि वयाच्या साधारणपणे कुठल्याही वयामध्ये मोतीबिंदू होण्याची शक्यता आहे. म्हणजे खरं तर आपल्या डोळ्यांची काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे यामध्ये. अर्थातच आपण मोतीबिंदूबद्दल जेव्हा बोलतोय तेव्हा मोतीबिंदूमध्ये कुठले शस्त्रक्रिया करणं भाग असतं का, म्हणजे शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय आहे का? कॅटरॅक्ट किंवा मोतीबिंदूसाठी फक्त सर्जरी किंवा शस्त्रक्रिया, त्याच्याशिवाय दुसरं काहीच उपचार नाही आहे. ठीक आहे. कधी करायचं ते आपण डिसाईड करू शकतो, पण त्याच्याशिवाय दुसरं काहीच फुल टर्म म्हणजे त्याचं ट्रीटमेंट तो ऑपरेशनच आहे. पण मग ऑपरेशन नंतर साधारणपणे किती फायदा होतो त्याबद्दल तर मला जाणून घ्यायचंय. मात्र हे ऑपरेशन कधी केलं पाहिजे, कोणी केलं पाहिजे? ऑपरेशन ते ॲक्च्युली एज अकॉर्डिंग आपण डिसाईड करू शकतो. म्हणजे बेसिकली ते कसं आहे, मोतीबिंदू जेव्हा चालू होतं आणि केव्हा त्याच्या ऑपरेशन करायचं त्याच्यामध्ये गॅप असतं. असं नाही की आपण त्याचे स्टेजेस असतं. हे नाही की मोतीबिंदू डिटेक्ट झालाय की लगेच त्याच्या ऑपरेशन करायची गरज आहे. ते वयाप्रमाणे आणि आपल्या ॲक्टिव्हिटीज कसे ते त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येत आहे की नाही त्याच्याप्रमाणे आपण डिसाईड करू शकतो ऑपरेशन कधी करायचं. म्हणजे आता हाऊसवाईफ आहे ते घरीच आहे तर त्यांना एवढी एकदम जसं जे माणूस आहे ते 45 या 40 इयर्सचा आहे, त्यांना ड्रायव्हिंगला जायचंय, कामावर जायचंय, कम्प्युटरवर काम करायचं, तर त्यांना लवकर गरज पडणार आहे ऑपरेशनची. आणि जे घरी त्यांना एवढा आउटडोर ऍक्टिव्हिटीज नाही आहे ते नंतर करू शकतं. तर एकदा आपल्याला असं लागायला लागलं, आपले डेली ऍक्टिव्हिटीज मध्ये प्रॉब्लेम यायला लागले, चष्मा घालून चांगली लाईट असून सुद्धा आपण काम नाही करू शकत आहे, मग ऑपरेशनची गरज आहे. आणि खूप वेळा कसं असतं ते लोक घाबरतात ऑपरेशननी, तर ते सांगत नाही, ते म्हणतात आम्हाला दिसतंय,
पण दिसतं आणि चांगलं दिसतंय त्याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे तुम्ही फक्त समोरून कोणी माणूस येतं त्याची आवाजनी तुम्ही त्याला ओळख तर चेहऱ्यावरनं आपल्याला रेकग्नाइज करायला पाहिजे. बरोबर. अशी नजर पाहिजे आपल्याला. बरोबर. तर दॅट इज द स्टेज आपण ऑपरेशन करायला पाहिजे. बरोबर. पण मग लहान मुलांमध्ये देखील मोतीबिंदू असतो असं मगाशी तुम्ही म्हणालात. अगदी जन्मजात पण असू शकतो किंवा इतर काही कारणांनी अपघातामुळे देखील मोतीबिंदू होऊ शकतो, आर्थरायटिसमुळे देखील होऊ शकतो. पण मग अशा ह्या केसेसमध्ये साधारणपणे मोतीबिंदूचं ऑपरेशन करण्याची योग्य वेळ कोणती आहे? तर लहान मुलांमध्ये जसं डिटेक्ट झालं अर्लिएस्ट ते आपण लवकरचं लवकर केलं तर त्यांची पुढे जाऊन नजर चांगली डेव्हलप होते. नाहीतर डोळे आणि मेंदूमध्ये जे कनेक्शन डेव्हलप व्हायला पाहिजे तो व्यवस्थित डेव्हलप नाही होणार आणि ते लेझी आहे म्हणून जे आहे तसं प्रकार डेव्हलप होऊ शकतो, तिरडपणा येऊ शकतो, असं होऊ शकतं. तर त्याच्यामध्ये लहान बाळांमध्ये तर जेवढं लवकर आपण डिटेक्ट केलं तेवढं लवकर चांगलं हॉस्पिटलमध्ये जाऊन जिथे सगळं अवेलेबल आहे तसं तिकडे जाऊन ऑपरेशन करायला पाहिजे. बरोबर. आत्ता तुम्ही खरं तर ऑपरेशनचा उल्लेख केलेला आहे, तर मला त्याच अनुषंगाने एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. डोळ्याचं ऑपरेशन म्हटलं की थोडंसं घाबरायला होतं. हे ऑपरेशन नेमकं कसं होतं, ह्यासाठी नेमकी काय प्रोसिजर्स असते, त्याबद्दल काय सांगाल? तर आता पूर्वी जे ऑपरेशन व्हायचे आणि आता जे ऑपरेशन होत आहे ते त्याच्यामध्ये खूप फरक आहे. बरोबर. आधी आपण वेट करत होते जोपर्यंत ते मोतीबिंदू असं पांढरं दिसत नाही तोपर्यंत ऑपरेशनला जायचं नाही असा विचार आहे, अजूनही आहे. पण तसं नाहीये. आता आपण ऑपरेशन जे करताय ते मायक्रोस्कोप खाली करताय, ते लवकर पण करू शकतात. तो असं ॲडव्हान्स स्टेजपर्यंत थांबवायची गरज नाही आहे. आणि आता ऑलमोस्ट 100% ऑपरेशन जे आहे ते बिन टाकेचे असतं. ऑपरेशन आपण हाताने सुद्धा करू शकतो किंवा फेको एमल्सिफिकेशन म्हणून अल्ट्रासाऊंड एनर्जीनी कॅटरॅक्ट डोळ्याच्या आतच आपण वितरून घेतं आणि त्याच्या जागेवर मग लेन्स बसवतं किंवा लेझरनी इन्सिजन्स घ्यायचे आणि ते कॅटरॅक्ट काढून घ्यायचं. हे आता नवीन टेक्निक्स आहे. आता रोबोटिक सर्जरी पण यायला लागली आहे, पण दॅट इज स्टील अंडर स्टडी, अजूनही डेव्हलप झालेला नाही आहे एवढा. बरोबर. आता डॉक्टर तुम्ही म्हणतायत की शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय खरं तर आहे, मात्र साधारणपणे एक काळ पूर्वीच्या काळी आपण म्हणतो की जोपर्यंत मोतीबिंदू पिकला नाहीये तोपर्यंत मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचं नाही. मात्र आज आपण बघितलं तर अगदी जेव्हा सुरुवातीच्या स्टेजमध्ये कळतं की मोतीबिंदू आहे तेव्हाच आपण ऑपरेशन करू शकतो आणि तशा आपल्याकडे टेक्निक्सही आता उपलब्ध झालेल्या आहेत. मग साधारणपणे या शस्त्रक्रियांचे काही विविध प्रकार पाहायला मिळतात का? लेन्सेसचे काही वेगवेगळे प्रकार आहेत का? तर त्याबद्दल काय सांगाल? तर बेसिकली ऑपरेशनमध्ये काय असतं की आपण डोळ्यामध्ये छोटासा एक कट घेतं जे आत आपली प्राकृतिक लेन्स जे खराब झालेली आहे त्याला पूर्णपणे नाही त्याची आतली परत एक सोडून देतं, बाकीचे जे खराब झालेला भाग असतं ते काढून घेतं आणि त्याच्या जागेवर आपण आर्टिफिशियल लेन्स बसवतं. आता जे मोतिया जे खराब झालेलं आहे त्याला आपण जर पूर्ण एक पीसमध्ये बाहेर काढायचं असलं तर त्याला आपण मॅन्युअल टेक्निकनी करतो हाताने किंवा त्याला आत वितरून घ्यायचं असतं तर त्याला फेको एमल्सिफिकेशन म्हणतात. तर त्याच्यासाठी फक्त 2 मिलीमीटरचे आपण थोडासा एक कट घेतं आणि त्याच्यामधनं ते मोतीबिंदू बाहेर काढतं. बरं, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये टाके घ्यायचे नसतं आणि ते ऑब्व्हियसली साईज छोटं आहे त्याच्यामुळे ते लवकर बरं होऊन जातं. आणि आता लेझर फेको एमल्सिफिकेशन पण आलेलं आहे, तर त्याच्यामध्ये जे कट्स आपण घेतोय ते लेझरनी घेतं तर ते खूप प्रिसाईज असतं. तर दीज आर द म्हणजे वेगळे टेक्निक्स जे आहे आता अवेलेबल. बरोबर. डॉक्टर तुम्ही आत्ता म्हणालात की फेको टेक्निक आहे किंवा लेझर टेक्निक आहे, हे तर आहेच, मात्र IOL म्हणजे नेमकं काय? तर IOL ऍक्च्युली जे आपण प्राकृतिक लेन्स एकदा काढली तर काय होतं की जे बाहेरून जे लाईटची किरण येतं ते फोकस नाही होऊ शकत. तर त्याच्या जागेवर आपण आर्टिफिशियल लेन्स ते सिलिकॉन किंवा ॲक्रिलिकचे स्पेशल लेन्सेस असतं ते आपले डोळ्याला जे नंबर आहे त्याच्याप्रमाणे तो पॉवरची लेन्स आपण डोळ्याच्या आत बसून घेतो आणि हे लाईफ लॉंग असतं. म्हणजे लहान बाळाला सुद्धा आपण लेन्स टाकली तर ते 70-80 वर्षाचा झाला तोपर्यंत लेन्स डोळ्याच्या आत राहणार आणि चांगली राहणार, त्याला परत चेंज करायची गरज नसतं. आणि हे जे आहे लेन्सेस त्याला इंट्राऑक्युलर लेन्स म्हणजे IOL असतं. तो हे लेन्सेस आता वेगळे प्रकारचे यायला लागले. आधी मोनोफोकल म्हणजे सिंगल पॉवरची लेन्स होती, आता बायफोकल म्हणजे लांब आणि जवळ, जसे लांबच्या पण स्पष्ट दिसणार आणि रीडिंग वाचनसाठी सुद्धा मोबाईलसाठी सुद्धा आपल्याला चष्मा लागणार नाही. आणि ट्रायफोकल लेन्सेस, ट्रायफोकल म्हणजे
लांबचं आपलं जवळचं. कम्प्युटर आणि हे जसे कम्प्युटरवर वॉशिंग मशीन डिशवॉशरवर जर काय काम करायचंय किंवा मोबाईल इथे धरून काय काम करायचंय ते सगळे डिस्टन्सेस कव्हर होतं. बरं. त्याला आपण ट्रायफोकल लेन्स म्हणतो. बरं, पण तशी मग लेन्स प्रत्येकासाठी ती लेन्स वेगवेगळी असते का? ते ऍक्च्युली आपले ऍक्टिव्हिटीज कसे त्याच्यावर आपण डिसाईड करू शकतो. जसं काय डोळेला दुसरे प्रकारचे पण आजार असू शकतं. डोळ्याच्या जर आतलं पडद्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे तर त्यांचे असे लोकांमध्ये मोनोफोकल लेन्स प्रिफर की जाते. तर हे आपण चांगले जसं आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये सगळे के मध्ये दुसरे ते स्कॅन्स करतं. हे सगळे आपण स्कॅन्स करून आधी डोळ्याची काय म्हणजे त्याच्या हेल्थ कसं आहे ते चेक करणार आणि मग त्याच्याप्रमाणे डॉक्टर तुम्हाला गाईड करू शकतं की कोणती लेन्स तुमच्या डोळ्याला सुटेबल आहे. ठीक आहे, पण मोस्टली बायफोकल ट्रायफोकल लेन्सेस सगळे यूज करू शकता. देयर इज नो प्रॉब्लेम. बरं, म्हणजे आपल्याकडे ह्या चांगल्या उपचार पद्धती तर आहेच, मात्र जेव्हा आपण दुय्यम मोतीबिंदूबद्दल ऐकून असतो तर हा दुय्यम मोतीबिंदू म्हणजे नेमकं काय? म्हणजे ते बेसिकली ते कॉम्प्लिकेटेड जे जसं मी सांगितलं दुसरे आजारामुळे जसं आपल्याला काही कॉम्प्लिकेटेड कॅटरॅक्ट्स आले तर ते ते जरा वेगळं असतं. म्हणजे आपले जे नॉर्मल वयाप्रमाणे जे कॅटरॅक्ट येतं आणि हे जे असतं हे वेगळे वेगळे आहे. आणि असे कॅटरॅक्ट्स मध्ये कधी कधी जसं मी सांगितलं आपण बाकी काही स्कॅन्स आणि हे करून जर आपल्याला असं वाटलं की हे ह्याच्यामध्ये मोनोफोकल लेन्स सुटेबल आहे तर मग आपण तसं गाईड करतो. तर हे कॉम्प्लिकेटेड म्हणजे त्याच्यामध्ये डोळ्यामध्ये अजून दुसरे काहीतरी प्रॉब्लेम्स आहे, मोतीबिंदू सोडून दुसरे काय प्रॉब्लेम्स आहे असं. बरं, पण मग तुम्ही आता दुय्यम मोतीबिंदूबद्दल बोलतोय आपण, तेव्हा मग मोतीबिंदू म्हणजे सारखाच हा दुय्यम मोतीबिंदू असतो का? मग ह्याच्यावरती नेमके काय उपचार असतात? म्हणजे शस्त्रक्रियेचा उपचार तोच आहे. बरं, ओके, पण जसे त्याच्यात ते टेक्निक थोडीशी चेंज होते. ऑपरेशन करताना आपण जे मेडिसिन्स यूज करताय, जे इंजेक्शन यूज करताय ते थोडेसे बदलून जातात. बरं, तसं आहे. एंड रिझल्ट मध्ये नजर चांगलीच येणार. बाकी दुसरे डोळ्याच्या बाकी पार्ट्सला काही जर आजार नाही आहे तर एंड रिझल्ट सगळ्यांचा चांगला म्हणजे नजर चांगलीच येणार, पण थोडंसं टेक्निक मध्ये फरक पडतो. बरोबर. अर्थातच आपल्याकडे खूप चांगल्या उपचार पद्धती आहेत मोतीबिंदूच्या ह्या ऑपरेशनसाठी आणि नक्कीच त्याचा फायदा खरं तर त्या पेशंटले त्यावेळी करून घेतला पाहिजे. मात्र खास करून डायबिटीज पेशंटच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर डायबिटीज पेशंटला जेव्हा डायबिटीज होतो त्याच्यानंतर डॉक्टर सरळ सांगतात की पहिला इफेक्ट हा तुमच्या डोळ्यांवरती होणार आहे डायबिटीजचा. तर तो डायबिटीज नियंत्रणात ठेवणं आवश्यक असतं. मात्र बऱ्याचदा कुठेतरी मोतीबिंदू होतो आणि हा मोतीबिंदूचं आपल्याला ऑपरेशन करावं लागतं. हा मोतीबिंदूचं ऑपरेशन पूर्वी किंवा या शस्त्रक्रियेपूर्वी काय सूचनांचं नेमकं पालन केलं पाहिजे त्याबद्दल काय सांगाल? तर डायबिटीजमध्ये आणि दुसरे काही आजार असला आपला तर ते आधी सगळं कंट्रोलमध्ये पाहिजे. म्हणजे आपली शुगर कंट्रोलमध्ये, ब्लड प्रेशर, दुसरे काय बाकी काय प्रॉब्लेम्स आहे शरीरात ते एकदम क्लिअर पाहिजे. सगळं महत्त्वाचं आहे की शरीरात कुठेही इन्फेक्शन नाही व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्या दाताला, युरिनरी ट्रॅक्ट किंवा लघवीमध्ये काय त्रास होते हे सगळे एकदम क्लिअर पाहिजे आपल्याला. तो सोडून डोळेच्या आजूबाजूला कुठे इन्फेक्शन नाही व्हायला पाहिजे. ते कुठे स्किन इन्फेक्शन आहे, रांजणवाडी आलेली आहे, हे सगळं एकदम क्लिअर पाहिजे. तो एकदा क्लिअर झाला की त्याच्यानंतर फक्त अँटीबायोटिक ड्रॉप्स आपण चालू करतो ऑपरेशनच्या अगोदर आणि हे सगळं कंट्रोलमध्ये ठेवायचं. डोळ्याचे काय म्हणजे लेडीजसाठी काय आय मेकअप आणि हे सगळं नाही करायचं आणि फेस आणि बॉडी एकदम क्लीन म्हणजे स्वच्छ ठेवायला पाहिजे. तेवढं एक आपल्याला पाहिजे ऑपरेशनच्या आधी. अगदी अगदी, म्हणजे ह्या सगळ्या सूचनांचं पालन केल्यानंतर आपण ऑपरेशन करू शकतो. मात्र डॉक्टर, ह्या ऑपरेशन नंतर साधारणपणे पहिल्यासारखीच दृष्टी त्या रुग्णाला प्राप्त होते का? येस, ऑफकोर्स. म्हणजे ते लोकांना असं आश्चर्य होतं, माय गॉड, तर त्यांना एवढं चांगलं दिसत होतं त्यांना का मोतीबिंदू हळूहळू डेव्हलप होते. बरोबर. तर आपल्याला कळत नाही की आपली नजर किती डल होत चालली आहे. आणि ऑपरेशन नंतर एकदम कलर सगळे एवढे ब्राईट दिसतं, नजर एकदम स्पष्ट होऊन जाते, तर फुल नजर परत येऊ शकतं. बरं, पण मग हे ऑपरेशन नंतर काही विशेष काळजी घ्यावी लागते? आता जे ऑपरेशन आपण करताय, आताची जी पद्धती आहे त्याच्यामध्ये ते कट पण एवढं छोटं असतं, टाके नसतं. तर एक आठवडं ऑपरेशनच्या नंतरच्या एक आठवडं खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा आपल्याला रिस्ट्रिक्शन्स असतं. म्हणजे डोळ्याला हात लावायचा नाही, स्क्रीन टाईम कमी ठेवायचं, बाहेर जाऊ शकतो आपण
पण डोळ्याला हात लावायचा नाही, एकदम क्लीन स्वच्छ ठेवायचं, ड्रॉप्स वेळेवर टाकायचे आणि थोडासा रेस्ट घ्यायचा डोळ्यांनी, हे पहिले आठवड्यामध्ये. बरोबर. त्याच्यानंतर जे डेस्क जॉबवर आहे ते जॉब परत जॉईन करू शकतं. तुम्हाला ट्रॅव्हल करायचंय, बाहेर गावी जायचंय ते जाऊ शकतं. वॉकिंगला जायचंय, टीव्ही बघायची, स्वयंपाक करायचंय, हे सगळं आपण चालू करतो अरे वा. 1 आठवड्यानंतर. फक्त जे ड्रॉप्स आपण चालू करतोय ऑपरेशनचं नंतर ते एक पूर्ण महिना सोडायला लागतं, तेवढा आहे. बाकी आता 1 आठवड्यामध्ये त्याच्यानंतर आपली नॉर्मल ऍक्टिव्हिटीज, नॉर्मल लाईफ चालू करू शकतो आपण. बरं बरं. म्हणजे अशा पद्धतीने आपण खरं तर ह्या ऑपरेशन नंतर काळजी घेतली पाहिजे आणि नक्कीच ह्या ऑपरेशनचा फायदा त्या त्या पेशंटला होणारच आहे. आपण मोतीबिंदूबद्दल अजून काही चर्चा करणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हितगुजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण मोतीबिंदू या विषयावरती चर्चा करतोय. माझ्यासोबत आहेत या विषयातल्या नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर अमृता कपूर. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळतोय. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियांबद्दल जाणून घेतलं, मात्र ह्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर साधारणपणे काळजी कशी घ्यायची हे तर तुम्ही सांगितलं, मात्र बिफोर आणि आफ्टर, कारण बऱ्याच असं होतं की आधी आपल्याला चष्मा असतो, मात्र हा मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्यानंतर चष्मा घालण्याची गरज असते का, त्याबद्दल काय सांगाल? ऑपरेशन आपण जे करतो ते वयाप्रमाणे काय होते, आपल्याला लांबसाठी नंबर असतं आणि वाचनसाठी सुद्धा नंबर येतं. तर आपण जेव्हा ऑपरेशन करतो त्याच्यामध्ये काय होतं की आपण प्राकृतिक लेन्स काढतो आणि त्याच्या जागेवर त्याचे फंक्शनसाठी एक आर्टिफिशियल लेन्स बसून घेतो. आता हे आर्टिफिशियल लेन्सचं जे पॉवर असतं ते फिक्स्ड असतं. ते आपण डोळेवरचे स्कॅन्स करतं आणि ते स्कॅन प्रमाणे आपले डोळे म्हणजे पेशंटचे डोळेला जे नंबर आहे त्याच्याप्रमाणे आपण लेन्स बसवतो. आता हे जे पॉवर आहे ते फिक्स्ड असतं. तर हे नॉर्मली आपण लांबचं काम आपलं जास्त असतं, त्याच्यामुळे लांबसाठी आपण फिक्स करून घेतो पॉवर. म्हणजे आपल्याला टीव्ही बघायची आहे, पिक्चर बघायला गेले, ड्रायव्हिंग करताय, तर त्याच्यासाठी नंबर लागत नाही. बरोबर. आणि पण आपल्याला मोबाईलवर काय वाचायचं आहे, न्यूजपेपर वाचायचं आहे, लॅपटॉपवर काय काम करायचं आहे, ह्याच्यासाठी मग नंबर राहतो. तर असं आपण मोनोफोकल, मग हे रीडिंग ग्लासेस म्हणतो आपण वाचनसाठी. पण जर आपण बायफोकल लेन्स बसवली तर मग हे दोन्ही नंबर्स त्याच्याने ते होऊन जातं करेक्ट. तर चष्मा अजिबात येत नाही. पण आत्ता आपला हे लॅपटॉप आला, डिशवॉशर आहे, मायक्रोवेव्ह आहे, हे जे डिस्टन्स आहे ते एवढं जवळ नसतं, ते लांब होऊन जातो. तर हे मध्ये अजून एक डिस्टन्स आला, तर ह्याच्यासाठी आता ट्रायफोकल लेन्सेस. तर आपण जर ट्रायफोकल लेन्स घेतली तर आपल्याला अजिबात 99% आपलं जे काम आहे विदाउट ग्लासेस होऊन जाणार. अरे वा. ठीक आहे. पण जर समजा आपण मोनोफोकल लेन्स घेतली तर आपल्याला वाचनसाठी चष्मा लागणार आहे. बरोबर. बरोबर. अर्थातच म्हणजे मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्यानंतर तुमच्या एकूणच तुम्ही लेन्स कोणती घेतात त्याच्यावरती तुम्हाला चष्मा लावायचा की नाही ते ठरतं. मात्र ह्या ऑपरेशन नंतर काही संभाव्य धोके असतात का, तर त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे तसं ते खूप सेफ प्रोसिजर आहे, असं काही प्रॉब्लेम येत नाही. पण कधी कधी इन्फेक्शन व्हायचं ते खूपच महत्वाचं. म्हणजे इन्फेक्शन झालं तर ते खूप डेंजरस आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला, त्याच्यामुळे काही लोकांना असं वाटतं की एक डोळ्याचं ऑपरेशन आहे त्याच्यासाठी एवढे टेस्ट का करतं आपण. ऑपरेशनच्या अगोदर आपण रक्त, लघवी, डेंटल हे सगळे टेस्ट करून घेतो. बरोबर. तर ते एकच कारण आहे इन्फेक्शन. म्हणजे आपले दातामध्ये काय कीड आहे किंवा लघवी करताना काय त्रास होते, तर हे सगळे इन्फेक्शन आपण जर ऑपरेशनच्या अगोदर आपण क्लिअर केले तर ऑपरेशनच्या नंतर प्रॉब्लेम येणार नाही. बरोबर. ठीक आहे. ऑपरेशन केल्यानंतर तोंड काय, ते पूर्वी कसं होतं की केस नाही धुवायचं, तोंड नाही धुवायचं, आंघोळ नाही करायची, पण तसं नाहीये. आपण स्वच्छ राहायला पाहिजे. स्वच्छ असलं तर किटाणू येणार नाही. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे आंघोळ करायला पाहिजे. खूप लोक कसं करतात, त्यांनी सांगितलं हे नका करू, हे माझे मित्रांनी सांगितलं एक पूर्ण महिना असं नाही करायला, पण तसं नाही आहे. आंघोळ करायला पाहिजे. डोळ्याच्या आजूबाजूचं सगळं हे एकदम स्वच्छ पाहिजे आपल्याला. जे आपण ड्रॉप्स टाकताना हात स्वच्छ धुवायला पाहिजे. आपले जे नख आहे ते एकदम क्लीन लहान पाहिजे. जे आपण औषध सोडतोय त्याच्या खूप वेळी कॅप परत लावत नाही, ते पण परत लावायला पाहिजे, नाही तर ते उघडं राहतं. तर हे सगळं जर आपण फॉलो केलं, डोळ्याला अजिबात हात लावायचा नाही. बरोबर. का डोळ्याला टाके नाही आहे, आपण असं प्रेस पण केलं तर ते जखम उघडणार. तर हे सगळं जर आपण फॉलो केलं
तर मग खूप सेफ प्रोसिजर आहे, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. अगदी. आणि मला वाटतं की एकदा मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं तर तुम्हाला तुमची दृष्टी पुन्हा जशी आधी होती तशीच तर मिळणारच आहे. आणि पुढचं आयुष्य तुमचं खूप सुखकर होणार आहे. कारण की जर डोळ्यांनी आपल्याला नीट व्यवस्थित दिसत नसेल तर आपण अनेक अडचणींचा सामना करत असो. मात्र या सामना न करता आपण याच्यावरती खूप चांगला उपचार पद्धती आहेत आणि त्या आता उपचार पद्धतींमध्ये अत्याधुनिकपणा आलेला आहे. तर नक्कीच त्याचा फायदा खरं तर ज्यांना मोतीबिंदू आहे त्यांनी करून घ्यायला हरकत नाही. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय. मात्र आपण पुढच्या भागामध्ये काच बिंदूबद्दल चर्चा करणार आहोत. तेव्हा खरं तर काच बिंदू देखील तितकाच महत्त्वाचा आहे. त्याबद्दलही आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया. काच बिंदूचं ऑपरेशन बद्दल किंवा काच बिंदू नेमका कसा होतो ह्याबद्दलही डॉक्टर आपल्याला पुढच्या भागात सांगणार आहे. तेव्हा तो देखील भाग पाहायला विसरू नका. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपण इथेच थांबतो. तुम्ही आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू. आणि यानंतर हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज.